नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी गणिताचा सेतू अभ्यासक्रम अभ्यासत आहोत। आजचा सेतू अभ्यासक्रमातील आपला 18वा दिवस आहे। यामध्ये कालचाच घटक जो त्रिकोण आहे ते कंटिन्यू करणार आहोत आणि त्याच्यामधला आजचा उपघटक आहे त्रिकोणांची एकरूपता। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। बघा, जरा आठवूया, आपण काही बाबी आठवणार आहोत। जर दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर त्यांना रेषाखंड असे म्हणतात। रिकामी जागा रेषाखंड असे म्हणतात। रेषाखंडाची लांबी समान असेल तर आपल्याला माहित आहे त्या रेषाखंडांना आपण एकरूप रेषाखंड म्हणतो। रेषाखंडाची लांबी समान असेल तर माप सारखं असलं की एकरूप म्हणायचं। म्हणून आपल्याला असं लक्षात येतं, जर दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर त्यांना आपण काय म्हणू शकतो? एकरूप रेषाखंड म्हणू शकतो, म्हणता येत एकरूप रेषाखंड असे म्हणतात। त्यानंतर जर दोन कोणांची मापे समान असतील, जर दोन कोणांच्या, आता याच्यासारखंच आहे, माप सांगितलं तुम्हाला, माप सारखं म्हटलं की एकरूप म्हणायचं। जर दोन कोणांची मापे समान असतील तर त्यांना एकरूप कोण म्हणतात। इथं सुद्धा आपल्याला एकरूप हे लिहिता येतं। एकरूपता संबंध दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? आपण हे असं बरोबरचं चिन्ह काढतो आणि त्याच्यावर अशा प्रकारचं हे सिंबॉल, याला आपण हे एकरूपतेचं चिन्ह आहे। आता याच्यामध्ये आपण काही महत्त्वाचे कन्सेप्ट शिकणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम एकरूप त्रिकोण म्हणजे काय? एकरूप त्रिकोण म्हणजे काय? जर दोन त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप असतील, दिलेले जे दोन त्रिकोण आहेत त्यांच्या संगत बाजू एकरूप असतील आणि त्याचबरोबर संगत कोणही एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे म्हणतात। त्रिकोणाला तीन बाबी, आपल्याला दोन बाबी आपण सांगतो, बाजू आणि कोण महत्वाच्या। तर ज्या त्रिकोणामध्ये तिन्ही संगत बाजू, तिन्ही संगत कोण एकरूप असतील तर त्या त्रिकोणांना एकरूप त्रिकोण असे म्हणतो। जर दोन त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप असतील, संगत बाजू एकरूप असतील आणि संगत कोण सुद्धा एकरूप असतील, संगत किती बाजू असतात? तीन बाजू असतात आणि संगत कोण किती असतात? तीन। तर हे सर्व जर एकरूप असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? एकरूप त्रिकोण असं म्हणतो। संगत बाजू एकरूप, संगत कोण एकरूप असतील तर त्या त्रिकोणांना एकरूप त्रिकोण आहे असे म्हणतो। आता याच्यामध्ये हे जर एकरूप त्रिकोण आहेत तर आपल्याला सांगता येतं ही AB ही बाजू, संगत बाजू, AB ची संगत बाजू कोणती आहे? D ही एकरूप आहे। त्याच्यानंतर BC ही कोणत्या बाजूची एकरूप आहे? EF ची संगत बाजू घेतली आणि AC ची संगत बाजू आहे DF, ह्या बाजू एकरूप आहेत आणि हा कोण या कोणाशी एकरूप, हा कोण या कोणाशी संगत कोणाशी एकरूप आणि हा कोण या संगत कोणाशी एकरूप आहे असं आपल्याला लिहिता येतं। म्हणजेच आपण काय लिहू शकतो? याच्या संगत बाजू काय लिहिता येतं? संगत बाजू कोणत्या लिहिता येतात? तीन बाजू सांगितल्या ना आपण संगत बाजू। बाजू AB एकरूप बाजू D एक झालं, त्यानंतर बाजू AC एकरूप बाजू DF, बाजू BC एकरूप बाजू EF, ह्या बाजू झाल्या। आता कोण A एकरूप कोण D, कोण B एकरूप कोण E आणि कोण C एकरूप कोण F। अशा प्रकारे तुम्हाला ही संगतीनुसार लिहिता येतं। ठीक आहे। तर एकरूप त्रिकोण दाखवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे तीन बाजू आणि तीन कोण हे दोन्हीही आपण चेक करतो, पण याच्यासाठी बराचसा वेळ लागतो। म्हणून आपल्याकडे एकरूप त्रिकोण आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी कसोट्या आहेत, त्याला आपण एकरूपतेच्या कसोट्या म्हणतो। त्या कसोट्या कोणत्या आपण बघूया। पहिली कसोटी आहे बा कसोटी। आता ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात, एका त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात बा कसोटीनुसार। बघा, अर्ध काम हलकं झालं, कोण पाहण्याची आवश्यकता सुद्धा झालेली नाही। बाजू, याची बाजू या बाजूशी एकरूप, ही बाजू या बाजूशी एकरूप, AB ही बाजू PQ शी एकरूप,
AC ही बाजू PRC एकरूप, BC ही बाजू QRC एकरूप, याच्यातल्या 3 बाजू याच्यातल्या 3 संगत बाजूशी एकरूप आहेत. आणि मग असं जर असेल तर बाजू 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 बा 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 कसोटीनुसार ते 2 त्रिकोण एकरूप असतात. दुसरी कसोटी बाकोबा. बाकोबा कसोटी काय सांगते? एका त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन, त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोन. ज्या बाजू एकरूप आहेत, समजा ह्या 2 बाजू एकरूप आहेत, तर या बाजूंनी समाविष्ट केलेला कोन हा कोन आहे. तर तो कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात. बघा इथं आकृती सांगतो मी तुम्हाला. आपण असं गृहीत धरू की ही AB ही बाजू PQC एकरूप आहे, त्याच्यानंतर BC ही बाजू QRC एकरूप आहे. झाल्या 2 बाजू. आता त्यांनी समाविष्ट केलेला कोन म्हणजे या 2 बाजूंनी समाविष्ट केलेला हा कोन, या 2 बाजूंनी समाविष्ट केलेला हा कोन, हे सुद्धा एकरूप असतील तर बाजू कोन बाजू म्हणजे बाकोबा कसोटीनुसार ते 2 त्रिकोण एकरूप असतात. त्यानंतर कोबाको कसोटी. कोबाको याच्या उलट आहेत. याच्या उलट घ्यायचं आता आपण. एका त्रिकोणाचे 2 कोन आणि त्यांनी समाविष्ट केली बाजू. आपण जर 2 कोन घेतले, समजा हे बघा, हे एक कोन घेतला आणि हे एक कोन घेतला, या ठिकाणी हे एक कोन घेतला आणि हे एक कोन घेतला, हे 2 कोन. तर हे 2 कोनांनी ही बाजू समाविष्ट केली, या 2 कोनांनी ही बाजू समाविष्ट केली. तर एका त्रिकोणाचे 2 कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत कोनाशी व त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. तर ही झाली कोबाको कसोटी. आता बाकोको कसोटी हे जवळपास सारखंच वाटतं. इथे 2 कोन आणि इथेही 2 कोन आहेत, एक बाजू आहे, इथे एक बाजू आहे. पण इथं मी काय म्हटलं होतं, ही बाजू कशी आहे म्हटलं होतं की जे 2 कोन एकरूप आहेत त्यांनी समाविष्ट केलेली, त्यांनी तयार केलेली बाजू. इथं तसं नाही. एका त्रिकोणाचे 2 कोन व त्यांनी समाविष्ट न केलेली बाजू. आता आपण हे जर 2 कोन घेतले आणि याच्यातली कोणतीही समाविष्ट न केलेली बाजू ही आहे, ही आहे, याच्यापैकी कोणती एक बाजू घ्या. तर ज्या त्रिकोणाचे 2 कोन आणि त्यांनी समाविष्ट न केलेली एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे 2 संगत कोन आणि त्यांनी समाविष्ट न केलेली संगत बाजू यांच्याशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण बाकोको कसोटीनुसार एकरूप असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी ही फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणासाठी लागू होते. कर्णभुजा कसोटी काय सांगते की कर्ण आहे, एक भुजा आहे, एक कर्ण एक भुजा. एका 2 काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण तर एकच असतो दोन्हीमध्ये. आता ह्या भुजा मात्र कर्ण जर संपला तर बाकी हे 2 भुजा उरतात. या 2 भुजापैकी कोणतीही एक भुजा एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. काटकोन त्रिकोणामध्ये एका त्रिकोणाचा कर्ण व एक भुजा, दुसऱ्या त्रिकोणाचा कर्ण व त्याची संगत भुजा हे अनुक्रमे एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. ह्या सर्व कसोटी आपण अगोदर पाहिलेल्या आहेत. परत याचा उजाळा आपण घेतलेला आहे. आता आपण त्रिकोण RST एकरूप त्रिकोण PMA असल्या संगत बाजूंच्या व संगत कोनांच्या जोड्या लिहा. आपल्याला ह्या जोड्या लिहिता येतात. बघा, बाजू RS व्यवस्थित बघा. 10वीला परत आपल्याला समरूपतामध्ये असंच लिहायचंय. ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न येत असतो. बाजू RS एकरूप बाजू PM संगत बाजू घेतली. बाजू ST एकरूप बाजू MA, बाजू RT एकरूप बाजू PA. अशा प्रकारे ह्या संगत बाजूच्या जोड्या झाल्या. कोणाचा तर काही प्रश्नच नाही. कोण R एकरूप कोण P, कोण S एकरूप कोण M, कोण T एकरूप कोण A. अशा प्रकारे संगत बाजूंच्या आणि संगत कोनांच्या जोड्या लिहिता येतात. परत बाजूंच्या जोड्या बघा. RS बाजू RS एकरूप बाजू PM, बाजू ST एकरूप बाजू MA, बाजू RT एकरूप बाजू PA. इथं जसं घेतलं तसं इथले अक्षर घ्यायचे, कारण संगती असते ठरवलेली. इथं चिन्ह आलं म्हणजे संगती करेक्ट आहे आणि त्यानुसार अक्षर हे बदलू द्यायचं नाही.
झाले संगत कोण संगत बाजू. आता हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. इथं बघा बरेच वेळेस एकरूप त्रिकोण दाखवताना काही घटक एकरूप घटक दिलेले असतात आणि काही आकृतीमधून ओळखायचे असतात आणि काही गुणधर्मानुसार ओळखायचे असतात. तर आकृतीनुसार जर पाहिलं तर या आकृतीमध्ये दोन बाजू सरळ सरळ दिल्यात बघा. हे दोन त्रिकोण, हे पहिला एक त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण. याच्यामधली या त्रिकोणाची ही बाजू या त्रिकोणाच्या या बाजूची एकरूप आहे, ही बाजू या बाजूची एकरूप आहे. आता एवढंच दिलेलं आहे, एवढ्यावरून कसोटी ठरत नाही. अजून एक आहे जे की आकृतीवरून आपल्याला ओळखता आलं पाहिजे, ते म्हणजे EG ही या दोन्ही त्रिकोणाची बाजू आहे, सामायिक बाजू आहे आणि ही बाजू काय असते, स्वतःला एकरूप असते. प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो, हे माहिती आहे तुम्हाला. म्हणून हे याच्याशी एकरूप आहे आणि म्हणून या त्रिकोणाच्या आता तिन्ही बाजू या त्रिकोणाच्या या तिन्ही बाजूशी एकरूप असल्यामुळं हे दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप होतात. तर अशा प्रकारच्या संकल्पना पाहिल्याच्या नंतर आपण यावर आधारित असलेला स्वाध्याय बघूया. यानंतरचे याच्यावरचे स्वाध्याय पहा. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. आपल्याला प्रश्न दिलेत आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत, पर्यायी उत्तर, त्याच्यातला आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. शिरोबिंदूच्या DEF RST एकाच एक संगतीनुसार, अशा प्रकारच्या एकाच एक संगतीनुसार रेख D एकरूप रेख RS, रेख DF एकरूप रेख RT आणि कोन D एकरूप कोन R. तर खालीलपैकी कोणत्या कसोटीनुसार हे त्रिकोण एकरूप आहेत. आपल्याला ज्या दोन बाजू एकरूप आहेत त्यांनी समाविष्ट केलेला कोण एकरूप दिसतो. आपण जर पाहिलं तर D आणि R पहा, हे D आणि R, D आणि R कोणत्या बाजूने समाविष्ट केलेला आहे ते पहा. DE एकरूप RS तुम्हाला आकृतीवरूनही लक्षात येतं. हे जर आपण असं घेतलं, हे झालं DEF हा त्रिकोण. दुसरा घेतला, दुसरा त्रिकोण RST, हे दोन त्रिकोण घेतले. आता बघा काय दिलं, DE ही बाजू एकरूप आहे कोणाशी, RSC. त्याच्यानंतर DF ही बाजू कोणत्या कोणाशी एकरूप आहे, RTC. आणि कोण D हा या कोणाशी. ज्या दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेला कोण आहे, म्हणून तुम्हाला माहित असेल बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतात. बाकोबा कसोटी हे त्याचं उत्तर. त्यानंतर NTS व त्रिकोण PQR मध्ये जर रेख NT एकरूप रेख QR, रेख TS एकरूप PR आणि रेख SN एकरूप PQ असेल तर खालीलपैकी एकरूप त्रिकोणाचे योग्य विधान कोणते. इथं समजतं कोणतंही एक घेतलं तर लक्षात ठेवा NT एकरूप PQ आहे का नाही हे इथंच बाद झालं. त्याच्यानंतर याच्यात पहा, हे ST एकरूप PR, ST एकरूप PR, ST एकरूप PR आहे. त्याच्यानंतर NT एकरूप QR, NT एकरूप QR आलेलं आहे. त्याच्यानंतर SN एकरूप PQ याच ठिकाणी दिसते तुम्हाला, बाकीचे पर्याय शोधण्याची आवश्यकता सुद्धा नाही. नेक्स्ट, त्रिकोण ABC व त्रिकोण DF मध्ये रेख AB एकरूप रेख FD, कोण A एकरूप कोण D, आणखी कोणती माहिती दिली असता त्रिकोण ABC व त्रिकोण DF हे बाकोबा कसोटीनुसार एकरूप होतील. एक बाजू दिली आणि दुसरा कोण दिला. आता काय पाहिजे, एक बाजू पाहिजे, बरोबर आहे. पहा इकडं या ठिकाणी समजते तुम्हाला, एक बाजू दिली आणि एक कोण दिला. आपली कसोटी कोणती, बाकोबा, एक बाजू एक कोण दिला. आता राहिले काय, एक बाजू काढायची, म्हणजे एक बाजू देणं आवश्यक आहे. तर कोणती बाजू देणं आवश्यक आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यासाठी एक रफ आकृती काढली आपण. ही AB बाजू DF एकरूप आहे आणि त्याच्यानंतर A कोण D कोणाशी एकरूप आहे, AB ही बाजू कोणाशी एकरूप आहे, FD या बाजूशी एकरूप आहे. आणि A कोण कोणत्या कोणाशी एकरूप आहे, A कोण हा D कोणाशी. बघा या ठिकाणी काढलं, म्हणजे आता राहिलेली कोणती, AC बाजू कोणत्या बाजूशी एकरूप पाहिजे, DEC. AC बाजू DEC एकरूप पाहिजे. लक्षात घ्या, हे समजणं आवश्यक आहे. आपण जर हे दोन त्रिकोण घेतले असे याप्रमाणे घेतलं, हे ABC हा त्रिकोण घेतला आणि दुसरा एक त्रिकोण घेतला, दुसरा त्रिकोण घेतला DFE हा त्रिकोण घेतलेला आहे.
आता याच्यात पहा दिलेल्या माहितीप्रमाणे हे ए बी एकरूप आहे FD दिलंय, त्याच्यानंतर ए कोण डी कोणाशी एकरूप दिलं, कसोटी कोणती वापरायची आहे आपल्याला, बा को बा. आता ही बाजू एकरूप देणं आवश्यक आहे, कोणती, AC एकरूप DE. AC एकरूप DE म्हणजे पहिला पर्याय आहे. अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल. प्रश्न दुसरा, त्रिकोण TUV एकरूप त्रिकोण LMN असल्यास पुढील चौकटी पूर्ण करा. अतिशय सोपं. TU कोणाशी एकरूप आहे, LMC, म्हणून या ठिकाणी LM लिहूया. बाजू MN, ही MN बाजू कोणत्या बाजूशी एकरूप असायला पाहिजे, UVC, म्हणून इथं UV लिहितो. आता राहिली फक्त तिसरी बाजू कोणती, हे TV एकरूप LN, बाजू TV एकरूप बाजू LN. अशा प्रकारे याच्यावरून आपल्याला तिन्ही संगत बाजू एकरूप लिहिता आल्या. आणि आता कोण, L कोणाशी कोणता कोण आहे, T कोण, त्याच्यानंतर U कोणाशी कोणता कोण आहे, M. आता उरलेला कोणता झाला राहिलाय, V कोण कोणत्या कोणाशी एकरूप आहे, N कोणाशी. त्याच्यानंतर ह्या आकृत्या बघायच्या, त्याच्यात फक्त कसोटी ओळखायची आहे. बघा ही बाजू या बाजूशी एकरूप, हा कोण या कोणाशी एकरूप, आणि आकृतीमध्ये लक्षात यायलंय बघा ही बाजू दोन्ही त्रिकोणाची सामायिक म्हणजे एकरूप. बा को बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप, ही कसोटी लागेल ना. या ठिकाणी हे काटकोन त्रिकोण आहे, प्रश्नच नाही. कर्णभुजा कसोटी अगोदर ट्राय करायचं आहे का, हे बघा काटकोनासमोरच्या बाजूला कर्ण म्हणतो, काटकोनासमोरच्या बाजूला कर्ण म्हणतो, दोन्ही त्रिकोणाचा कर्ण तर एकरूप आहे. आता फक्त एक बाजू दाखवायची, तर ती एक बाजू दोन्ही त्रिकोणाची सामायिक आहे, म्हणून कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप. आणि याच्यात पाहता ही बाजू या बाजूशी एकरूप दिलेली आहे, हा कोण या कोणाशी एकरूप दिला आहे, हा कोण या कोणाशी एकरूप दिला आहे, आणि ही बाजू दिली. आता कोणतीही बाजू घ्या तुम्ही, हे दोन कोण आहेत, या दोन कोणांनी समाविष्ट केलेली बाजूच नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, बाकोको कसोटी वापरावी लागेल. आणि बाकोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप सांगता येतील. हे बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू, अशा प्रकारे. किंवा ही जरी बाजू घेतली, बाजू कोण कोण, बा को को, कुठलीही बाजू घ्या, याप्रमाणे तुम्हाला ती कसोटी लिहिता येते. यानंतरचा शेवटचा प्रश्न पहा, जर त्रिकोण ABC मध्ये बाजू AB एकरूप AC, AB ही बाजू AC शी एकरूप असेल, त्यानंतर किरण AD हा कोण BAC चा दुभाजक असेल, या कोणाचा दुभाजक असेल, या कोणाचा दुभाजक म्हणजे हे दोन्ही कोण एकरूप, तर कोण B एकरूप कोण C दाखवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आपल्याला ही कृती दिलेली आहे ती पूर्ण करायची. बघा दोन त्रिकोण होतात, एक आहे ABD आणि दुसरा आहे ACD, हे दोन त्रिकोण. या त्रिकोणामध्ये बाजू AB एकरूप बाजू AC हे आपल्याला दिलेलं आहे पक्ष. त्यानंतर कोण BAD एकरूप कोण CAD, BAD एकरूप कोण CAD, कोण दुभाजकामुळे हे दोन कोण समान झालेले आहेत, म्हणून BAD एकरूप CAD, याचं कारण कोण दुभाजक. त्यानंतर AD ही बाजू ADC एकरूप सामायिक बाजू आहे. आणि मग बा को बा कसोटीनुसार, बा को बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतात. कसोटी या ठिकाणी लिहिता येईल बा को बा कसोटी. आणि जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर याचे सर्व संगत घटक एकरूप असतात. त्यानुसार B कोण हा कोणत्या कोणाशी एकरूप येतो, C कोणाशी, कोण B एकरूप कोण C, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. तर अशा प्रकारचा हा 18व्या दिवसामध्ये समाविष्ट केलेला अभ्यासक्रम होता.